आज आपण बुद्धवग्गातली आणखीन एक महत्वाची आणि प्रसिद्ध गाथा पाहणार आहोत. ही गाथा प्रसिद्ध आहे आणि जवळपास काही लोक दररोज पठण करतात त्याचं. बुद्धवग्गो गाथा क्रमांक 5 आणि धम्मपदातली गाथा क्रमांक 183. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. त्याचा अनुवाद जो आहे तो, सर्व प्रकारची पापकर्म न करणे, पुण्यकर्म करणे, आपल्या चित्ताला शुद्ध ठेवणे हीच बुद्धांची शिकवण आहे, असा त्याचा अनुवाद होत नाही. मग काय अनुवाद आहे, काय असू शकतो याच्यावर आज थोडं आपण थोडी म्हणजे दीर्घ चर्चा पण होऊ शकते, नेहमीच्या आपल्या वेळेत बसणारी. सब्ब म्हणजे सर्व, सगळेच. पाप, पापस्स म्हणजे पापांचे, सर्व पाप, सगळी पापकर्म, सगळे पापकर्म अकरणं न करणे, किंवा कुठलंही म्हणजे कुठलंही पापकर्म न करणे असं म्हटलेलं आहे. परंतु सगळ्यात प्रकारची पापकर्म न करण्याचं कौशल्य संपादन करणं, कुशलस्य उपसंपदा. कारण कुशल, कुशल म्हणजे कुशल. जसं काल आपण पाहिलो, श श वगैरे हा शब्द पालीमध्ये येत नाही, स येतो. कुशलस्य उपसंपदा. आता उपसंपदा याच्यावर आपण आणखीन थोडी चर्चा करूया. कुशलावर पण चर्चा होईल, पापावर पण चर्चा होईल. पापकर्म न करणं म्हणजे काय, किंवा पापकर्म न होणं. कारण पापकर्म कुणी करत नाही, पापकर्म होतं. आणि ते कशावर आधारलेलं आहे? चित्तावर. म्हणून चित्त पर्योदपन असे शब्द आहेत, 3 शब्द आहेत ते. स म्हणजे स्व, स्व आपण. स्व चित्त, चित्त म्हणजे चित्त. याच्यावर आपला वारंवार याच्यावर आपला विचार असतोच, विचार चिंतन असतं, चर्चा असते. आणि हा आपला एक प्रकारचा सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती मुद्दा आहे चित्त. कारण चित्त हेच जीवनाचा, जीवनाला गती देणारं हे माध्यम आहे किंवा कारण आहे. जसं चित्त तसं वर्तन, जसं चित्त तसे विचार, तसं वर्तन, तसे शब्द, तशी कृती. चित्त चेतवतं, पेटवतं. त्याला भावना म्हणतो आपण मराठीमध्ये. पण पाली भावना म्हणजे प्रॅक्टिस आहे, डेव्हलपमेंट आहे, विकास. भव भावना. चित्तच, भव जो होतो म्हणजे बनण्याची क्रिया,
जी होते ती चित्ताचीच होते. चित्त म्हणजे आपण कॉन्शियसनेस म्हणू शकतो. चित्त म्हणजे जिवंतपणा, जो वेदनांमुळे जाणीवांमुळे जाणवतो, ते चित्त हा मध्यवर्ती मुद्दा आहे. त्याच्यानुसारच सगळं जीवनाची जी उलाढाल जी चालते, जीवनाचं जे अपडाऊन चालतं, ते सगळं चित्तामुळेच. म्हणून चित्त हा मध्यवर्ती मुद्दा आहे. चित्त हे मनाचं भावनिक अंग आहे. चित्तच मनालाही पेटवतं. चित्तच विचारांना गती देतं. मनाचा एक भाग विचार आहे, दुसरा भाग चित्त आहे. मनाचा एक भाग विचार आहे, विचार प्रक्रिया आहे, आणि त्याला मनोधम्म असं पण म्हणता येतं. मनोधम्म, धम्म. पण हे धम्म सुद्धा चित्तानुसारच अधम्म बनतात, नाहीतर सद्धम्म बनतात. म्हणून चित्त हा मुख्य मुद्दा आहे. म्हणून स्वतःच्या स्वचित्त परियोदपनंग. आता हे परियोदपनंगचा अर्थ शुद्धीकरण आहे. हा शब्द कसा तयार झाला वगैरे थोडस संशोधनाचा मुद्दा आहे. परियोदपनंग. अं, डिक्शनरीत पाहून सांगावं लागेल. पण परियोदपनंग म्हणजे शुद्धीकरण. स्वतःच्या शुद्धाचं शुद्धीकरण करणे, किंवा चित्तशुद्धी होईल असं काही, अशी प्रॅक्टिस करणं, अशी साधना करणं. एतं बुद्धान शासन हा एक इंटरेस्टिंग शब्द आहे. बुद्धानं म्हणजे बुद्धांचा. एतं म्हणजे हे बुद्धांचं शासन आहे. शासन हे बुद्धांचं शासन आहे. त्याला शिकवण असा त्याचा अनुवाद केलाय. पण शासन, शासन हा जो शब्द आहे, शासन आपण कशाला म्हणतो? शासन म्हणजे अधिपत्य, ज्याचं सगळीकडे अधिपत्य असतं. बुद्ध बुद्धांचं शासन, बुद्धांचं आधिपत्य, बुद्धांचं एक प्रकारे राज्य. आणि बुद्ध म्हणजे कोण? बुद्ध म्हणजे आपण जागृत अवस्था म्हणतो, भान असलेली अवस्था म्हणतो, सती. ज्यांना ते साधलेलं आहे, ती बोधी ज्यांना साधलेली आहे, जागृतीमुळे, सतीमुळे जीवनाचा बोध झालेला आहे, बोधी प्राप्त झालेली आहे, ते बुद्ध. म्हणजे ती व्यक्ती बुद्ध, ज्यांना ती प्राप्ती झाली. आणि त्यांच्या त्या प्राप्तीमुळे शासन, शासन म्हणजे अधिपत्य. आता अधिपत्य कशावर? अस्तित्वावरचं अधिपत्य. आता आपलं हे जीवन हे एक प्रकारे तर समजा हे राज्य आहे. हे अं, शरीर हे एक राज्य आहे. आपली काया हे एक राज्य आहे. प्रत्येकाची काया हे एक राज्य आहे. आणि या राज्यावर एक तर चांगलं शासन चालेल, नाही तर वाईट शासन चालेल. या राज्यामध्ये एकतर सुख अनुभवाला येईल,
नाहीतर दुःख अनुभवला येईल. आणि तिसरं शासन जे आहे हे सुखदुःख विरहित त्या ठिकाणी हम्म, त्या राज्यामध्ये सुख आणि दुःखातून मुक्त अशी अवस्था पण येऊ शकते. आणि ती अवस्था ज्याच्यामुळे येते ती बुद्ध अवस्था आहे, बोधी अवस्था आहे, जागृत अवस्था आहे. ते राज्य म्हणजे ती काया, ते शरीर आणि त्यातल्या तो जिवंतपणा, तो जाणीवा, विचार, हे सगळं सुखदुःखापासून मुक्त म्हणजे निब्बाण, निर्वाण, दुःखमुक्त अवस्था, अर्हत अवस्था ही कशामुळे येईल? तर त्यातलं चित्त जे आहे ते शुद्ध झालेलं आहे. आणि ते शुद्ध झाल्यामुळं पर्योदपानन झालेलं आहे. आणि ज्याचं पर्योदपानन झालेलं आहे, चित्त शुद्ध झालेलं आहे, ते मुक्त झालेलं आहे, तिथं हे सगळं घडण्याचं कारण ते बोधी अवस्था आहे, ती बुद्ध आहे. त्या चित्तावर म्हणजे सगळ्या अस्तित्वावर बुद्धांचं शासन असतं, बुद्धांचं राज्य असतं. बुद्ध ही कोणी व्यक्ती नाही, दुसरं बाहेरची शक्ती नाही, ती आंतरिक शक्ती आहे, ती जागृत शक्ती आहे. चित्तच आहे पण जागृत चित्त आहे, मनच आहे पण जागृत मन आहे. त्यांचं शासन त्या या राज्यावर चालतं, या शरीरावर चालतं. किंवा जेव्हा असेल तेव्हा काय घडेल? तर तिथं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वर्तन, बोलणं, वागणं, विचार, हे सगळं एक प्रकारे कौशल्यपूर्ण असणार आहे. स्किल असतं, स्किलफुल आहे, अनस्किलफुल नाही. हं. त्याच्यात एक प्रकारे कौशल्य आपण कशाला म्हणतो? कौशल्य म्हणजे जिथं जिथं पारंगतता आहे. म्हणजे एखादा कुशल अं, कारागीर असतो किंवा कुशल मनुष्य असतो, तो त्याचं काम, त्याचं वर्तन, त्याची अं, प्रत्येक कृती ही कुशल असते आणि कौशल्यपूर्ण असते, स्किलफुल असते. त्याला एक शिस्त असते. त्याच्या बोलण्याला एक शिस्त असते, शिस्तबद्धता असते. त्याच्या वागण्याला एक प्रकारची शिस्तबद्धता असते. आणि त्याला आपण शील म्हणतो. कुशलतेमध्ये शिलाचरण आहे, शील आहे. अं, आणि ते कौशल्य संपादन होतं, प्राप्त होतं. आता संपदा, उपसंपदा, त्याच्यामध्ये संपादन आहे, प्राप्ती आहे, वर्तन आहे. आणि हे करण्याची एक प्रकारे दीक्षा आहे. उपसंपदा ही एक दीक्षा पण मानली जाते. भैया माईक बंद करा. प्रत्येक गोष्टीचं भान ठेवावं लागेल, तर सराव करावा, प्रॅक्टिस. जिथं हे राहत नाही तिथं बुद्धांचं शासन नाही.
आपल्यावर बुद्धाचं शासन नाही, आपल्यावर जागृतीचं शासन नाही, सतीचं शासन नाही, त्याच्या विरुद्ध शासन आहे. कौशल्य कुशल शासन नाही आपल्यावर, म्हणजे पाप म्हणजे अकुशल, म्हणजे तिथं भान नाही, तिथं आपलं भान निसटतं, सुटतं, जातं. आणि मग त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो, बोलण्यावर होतो. तर सरळ सरळ आहे, व्यावहारिक. हे सगळं काही जे आहेत ना, हे व्यावहारिक मुद्दे आहेत, हे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत, जगण्यातले मुद्दे आहेत, वागण्यातले मुद्दे आहेत. तर जसं चित्त असतं त्याप्रमाणे आपलं वर्तन घडतं. चित्त जर शुद्ध असेल, पर्योदपन पर्योदपनाचं कार्य त्याच्यात चाललेलं असेल, ते काम चाललेलं असेल, ते काम करणारे बुद्ध असतात, म्हणजे जागृती असते. बुद्ध म्हणजे जागृत अवस्था, बोध. ज्यांना बोध होतो ते बुद्ध. बोध कोणाला होतो? तर जागृतीला, सतीला. ज्याला जीवनाचं भान आहे, जगण्याचं भान आहे, म्हणजे वर्तनाचं भान आहे, चित्ताचं भान आहे, विचारांचं भान आहे, बोलण्याचं भान आहे, वर्तनाचं भान आहे, म्हणजे शीलाचरण आहे. त्याचं चित्त शुद्ध होत जातं. चित्त शुद्ध होत 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 ते जर, ते जितकं परिपूर्ण अवस्थेला जाईल, तितकं ते चित चित्त चेतोविमुक्तीकडे जाईल, म्हणजे मुक्त होण्याकडे जाईल. म्हणजे त्यातले दुःख, सुखदुःखातून ते, कारण सुखदुःख हे सगळे चित्तावरच अवलंबून आहे. आपण पाहतो चित्तामध्ये, चित्तावस्था जशी आहे तसंच विचार पण चालतात, तसंच वर्तन पण चालतं. तर चित्तशुद्धी जेवढी जास्त होत जाते, म्हणजे निब्बाणाकडे जेवढं जास्त चित्त मार्गस्थ होतं, त्याचं पठ्ठानामध्ये हे चित्तानुसती, चित्ताची जागृती जितकी जास्त जास्त अधिकाधिक होत जाते, तितकं त्याचं पर्योदपन होतं, म्हणजे शुद्धी होत जाते, शुद्धीकरण. त्याचं शुद्धीकरण म्हणजे त्याच्यामध्ये वाईट कर्म राहू शकत नाहीत. कारण वाईट कर्माला जन्म देणारं ते चित्तच असतं, तेच पेटवतं, तेच कर्म करायला लावतं, आणि त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून चित्त हा मुख्य मुद्दा आहे. चांगलं वाईट हे माणसाच्या इच्छेनुसार नाही चालत, हे चित्ताच्या इच्छेनुसार चालतं. कारण ही व्यक्तिगत बाब नाही, हा एक निसर्ग आहे. चांगलं वाईट हे नैसर्गिक चित्ताचा तो एक परिणाम आहे. आणि नैसर्गिक चित्त हे नैसर्गिक पद्धतीनंच शुद्ध होऊ शकतं. आणि ती नैसर्गिक पद्धत म्हणजे चित्तानुसती पाहिजे, चित्ताचं भान पाहिजे, चित्ताची जागृती पाहिजे. आणि ही जागृती म्हणजे बोधी अवस्था आहे, म्हणजे बुद्ध अवस्था आहे. जेवढी असेल तेवढं. सम्मा संबुद्ध, परिपूर्ण बुद्ध म्हणजे परिपूर्ण जागृती. परंतु परिपूर्ण जागृती होण्याच्या आधी काही टप्पे असतात, ते टप्प्यानं ते पूर्णत्व प्राप्त होतं. ते टप्पे आपण श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी वगैरे अशा याच्यामध्ये पाहतो. तो एक अभ्यास आपला होत राहणार, तो एकदम होणारा अभ्यास नाही. आपण श्रोतापन्नवर मागे थोडंसं पाहिलं, सकृदागामी, अनागामी, अर्हत, हे क्रमाक्रमानं अभ्यासाला येणारे विषय आहेत पुढे, किंवा ते चालूच असतात.
डायरेक्टली इनडायरेक्टली. तर त्यातली जी परिपूर्ण अर्हत अवस्था आहे, ती ते बुद्धत्व. तर जेव्हा ती अवस्था येते, तेव्हा या जीवनावरचं शासन, तेव्हा या जीवनावरचं आधिपत्य जे बुद्धांचं असतं, अर्हताचं असतं, म्हणजे जी आपलीच उच्च अवस्था असू शकते. ती व्यक्तिगत बाब नाही, तो निसर्ग आहे. निसर्गाचं ते आधिपत्य आहे. हाच बुद्धांचा शोध आहे, की चांगलं वाईट हे निसर्गानंच दिलेला आहे. निसर्गाचा तो एक परिणाम आहे. तृष्णा, दुःख निर्माण करणारी तृष्णा, हे पण निसर्गाचं अपत्य आहे. निसर्गाचंच काम आहे. तृष्णामुक्ती जी जागृतीमुळे होते, सतीमुळे होते, तेही नैसर्गिकच आहे. तर हे नैसर्गिक कार्यकारण भाव, हा प्रतित्य समुत्पाद, हे शोधणं, याचा शोध, हा हा सतीचा विषय आहे, हा जागृतीचा विषय आहे, म्हणजे बुद्धांचा विषय आहे. बुद्धांच्या शासनामध्ये काय काम चालतं, तर हे काम चालतं. कारण ह्याच्यामुळे काय होतं, सचित्त परियोदपनं होतं, चित्तशुद्धी होते. कोणाची? स्वतःची. हे काम कोणाचं? स्वतःचं, आपलं, त्याचं. जसं बाबासाहेबांनी म्हटलं ना, ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे, आपल्या आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, स्वतःवर घेतली. हे काम दुसरं कोणी करत नाही, करू शकत नाही. आपलं चित्त दुसरा शुद्ध करील, ते निमित्त बनू शकतो. दुसऱ्या गोष्टी, दुसरे लोक, दुसरे ग्रंथ, कोणाचं बोलणं, त्याचं आपण श्रवण करणं, ह्याच्यामुळे चित्तशुद्धीला निमित्त मिळू शकतं, परंतु ते काम पद्धतशीरपणे करण्याचं कर्तव्य हे व्यक्तिगत आहे. म्हणून चित्त, हा स्व, स्वतःचं चित्त स्वतः शुद्ध करणं, हे इंडिव्हिज्युअल काम आहे, हे व्यक्तिगत काम आहे, आणि हे ज्याला त्याला करावं लागतं. तर आणि एक कौशल्य आहे. हे कौशल्य संपादन करणं कुशलस्य उपसंपदा. हे कौशल्य संपादन करणं, कोणतं कौशल्य? ज्याच्यामुळं सगळीच पापकर्म ही आपल्याकडून वर्ज्य होतील, म्हणजे होणार नाही, केली जाणार नाही. कुठलंही पापकर्म केलं जाणार नाही, किंवा ते होणार नाही. ते न होण्याचं कारण हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य चित्ताशी संबंधित आहे, चित्तशुद्धीशी संबंधित आहे. आणि हे कौशल्य जागृतीकडे असतं. जागृतीमुळे शक्य आहे, सतीमुळे शक्य आहे, भानावर आल्यामुळे शक्य आहे, म्हणजे बुद्धामुळे शक्य आहे. तर आता हे कसं होऊ शकतं, हे चित्तशुद्धी कशी होऊ शकते, हा परत प्रॅक्टिकल मुद्दा रोजच्या प्रमाणे पुढे येतो. कारण ते कौशल्य जर संपादन केलं नाही, तर मग बाकी आपल्या गोष्टींना काय अर्थ राहत नाही. धम्म, बुद्ध धम्म आपल्याला समजतो, कळतो. हे कशावरून समजायचं? तर आपण आपल्या चित्ताचं आपल्याला आपल्या चित्ताचं भान येतं, म्हणजे मनाचं भान येतं, विचारांचं भान येतं, आणि भावनांचं भान येतं. ज्या चित्तामध्ये जे चित्त चेतवतं, पेटवतं, त्या चित्तातल्या ज्या भावना आहेत,
त्या विशेषतः लोभ आणि द्वेष या या शब्दातून मांडल्या जातात. आणि हा लोभ हा जो शब्द आहे आणि द्वेष या ज्या इच्छा आहेत, या पाहिजेचं साम्राज्य आहे. आपल्यावर जे आधिपत्य असतं ते बुद्धांचं नसतं, चित्ताचं असतं आणि विकृत चित्ताचं जास्त. इच्छा आकांक्षांचं जास्त असतं. काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. आणि ते इतक्या बेमालूमपणे चाललेलं असतं, आपल्याला लक्षातही येत नाही. जसाच आपला जन्म झाला तेव्हापासून आपलं चित्त व्यावहारिक दृष्ट्या त्या इच्छा आकांक्षानुसारच सक्रिय आहे. तेच जगण्याचं तोच बेस आहे, आधार आहे. इच्छा आकांक्षा, तृष्णा. काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. काय पाहिजे आणि काय नको हे ज्याला चित्ताचं भान येतं त्याला ते कळत जातं. त्याला ते लक्षात येतं. कारण चित्त संस्कार लक्षात येतात. चित्त संस्कारांशी कनेक्शन आपलं एस्टॅब्लिश होतं. म्हणजे चित्त संस्काराला आपण जागृतीने जर जोडले गेलो, सतीने जोडले गेलो, तर मग चित्तामध्ये काय काय हेलकावे चालू आहेत, काय काय कंपनं चालू आहेत, काय काय आशा आकांक्षा इच्छा पाहिजे नको, यश अपयश निंदा स्तुती सुख दुःख लाभ हानी, हे पाहिजे आणि ते नको. या 8 गोष्टी पाहिजे नकोचे हे अ, उदाहरण आहे. हे अंग आहे. उदाहरण म्हणण्यापेक्षा हे अंग आहेत. काय पाहिजे? सुख पाहिजे. काय पाहिजे? यश पाहिजे. काय पाहिजे? स्तुती पाहिजे. काय पाहिजे? लाभ पाहिजे. काय नको? हानी नको. काय नको? अपयश नको. काय नको? दुःख नको. काय नको? अपयश नको. तर सुख दुःख यश अपयश निंदा स्तुती लाभ हानी ह्याच्यातच हे चित्तं कंपती. पुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपती. अशोकं विरजं क्षेमं एतं मंगलं उत्तमं. मंगल म्हणजे कल्याण. मंगल म्हणजे कल्याण. कल्याण कशात आहे? जीवनाचं कल्याण कशात आहे? तर जे चित्त कंपित होत नाही. चित्त कंपित होतं ते या 8 लोकधर्मांमुळं. यश अपयश निंदा स्तुती सुख दुःख लाभ हानी ह्याच्यातच ते कंपन चाललेलं असतं. हे मिळालं की इकडे कंपन, हे नसलं की इकडे कंपन. दोन्हीकडेच असतं. तराजू असतो ना, तराजूला जर सेंट्रल सेंट्रल पॉइंट जी तृष्णा आहे, अ, चित्ताचं ते तो जो या 8 लोक स्वभावांचा म्हणजे 4 जोड्या याचा जो हे जो आहे सेंट्रल पॉइंट जो आहे तो तृष्ण आहे. ते तृष्णेचं पारडं इकडं तरी झुकतं नाही ते इकडं तरी झुकतं. सुखाकडे तरी झुकतं नाही तर दुःखाकडे तरी झुकतं. यशाकडे तरी झुकतं नाही तर अपयशाकडे तरी झुकतं. लोभाकडे लाभाकडे तरी झुकतं नाही तर हानीकडे तरी झुकतं. यशाकडे तरी झुकतं, यशाने तरी ते हलतं, नाहीतर अपयशानं तरी हलतं. दोन्ही ते हालचाली, दोन्ही ते कंपन आहेत. आणि ह्याच्यातच जीवन आपलं चाललेलं असतं. जन्मापासूनच. म्हणजे या जगात आल्यापासूनच त्याच्या आधी पण आहे. पण तो आपला विषय आपण अ, नंतर घेऊ किंवा ज्याचा त्याला ते पाहावं लागतं. जेव्हा आपण याच्या शिरतो या साम्राज्यामध्ये जेव्हा उतरतो आपण जागृतीपूर्वक, तेव्हा मग ते
याचं कारण शोधता शोधता मग ते आपण जाऊ शकतो मागे. सध्या नाही, सध्या वर्तमानातलं जीवन, सध्याचं जीवन, वर्तमान, जो सतीचा सतीचं काम आहे ते वर्तमानातच चालतं, आत्ताच. कारण आत्ताचं चित्त, आत्ताचे संस्कार, आत्ताची दोलायमान अवस्था, हे सगळं जे आहे ते आत्ताचं काम आहे, मागचं पुढचं नाही. परंतु ह्याच्या आधारे जेव्हा आपण त्या चित्त संस्कारामध्ये, चित्तामध्ये उतरतो, चित्तामध्ये उतरण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे आपण रोजच पाहतो जवळपास. साठी आपल्याला काय काय करावं लागतं ते आपण दररोजच पाहतो, पुन्हा पाहू आपण चर्चेच्या ओघामध्ये. आणि चित्त जे आहे, जे कंप पावतं, दोलायमान होतं, ते जाणवलं पाहिजे. ते आपल्याला जाणवत नाही, कारण आपला चित्ताशी आपला संपर्क नाही, त्याचं आपल्याला भान नाही, त्याची सती नाही, त्याची जागृती नाही. तिथं बुद्ध नाहीत, बोधी अवस्था तिथं नाही, बोध होत नाही. म्हणजे कळत नाही, जाणवत नाही, म्हणजे बोध नाही. त्याची समज नाही, त्याची दृष्टी नाही, ते कळत नाही की हे कंपन चालली, ही हालचाली चालू आहेत, हे उलाढाल चालू आहे, हे व्हायब्रेशन चालू आहे, ही उलथापालथ चालू आहे, ही तडफड चालू आहे, ही काय म्हणलं, ही तडफड चालू आहे, धडपड चालू आहे. हे सगळं जे अपडाऊन होतंय सगळं जीवन आणि चित्त विशेषतः, ज्याच्यामुळे सगळे सुखदुःख आहेत, तर त्याचं भान घेणं, ते आधी दिसणं, त्याची सती, त्याचं भान येणं, हे काम जेव्हा होतं तेव्हा मग सचित्त परियोदपन होतं. मग चित्तशुद्धी व्हायला सुरुवात होते. आणि ते कौशल्य संपादन करणं, ते ते कौशल्य आधी कमावणं. हे उपसंपदा म्हणजे कमावणं, कमावण्याची पण गोष्ट आहे ही. काय म्हणतात ती, शोधण्याची पण गोष्ट आहे. शोधण्याचं काम आहे हे, की कसं हे चित्ताचा कंप, ही विस्कळीत अवस्था, ही विचलित अवस्था कशी स्थिर होईल, शांत होईल, आणि चित्त कसं मुक्त होईल, कसं दुःखमुक्त होईल, कसं निर्वाणामध्ये येईल. ह्याच्यासाठी खरं म्हणजे आपली धडपड चाललेली असते, पण ते कळत नाही. त्याला कशी कशी गती द्यावी, कसं ते काम पुढे न्यावं हे कळत नाही. कारण त्याचं भान नाही, त्याची सती जागृती नाही. तर शिलाचरण करणं, पापकर्म न करणं म्हणजे शिलाचरण करणं, ही सोपी गोष्ट नाही. शील समाधी प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. आधी शील येऊ शकत नाही, आधी सती येणार, आधी भान येतं, आधी जाग येते. ज्याला जागच नाही, ज्याला स्वतःची जाग नाही, स्वतःच्या चित्ताची जाग नाही, स्वतःच्या मनाचं भान नाही, काय चाललंय, काय जाणवतंय, काय जाणीवा, काय वेदना, याच ज्याला भान नाही, ज्याला वर्तनाचं भान नाही, बोलण्याचं भान नाही, शारीरिक कर्मांचं भान नाही, त्याचं चित्त शुद्ध होणं शक्य नाही. आणि त्याच्याकडून पापकर्म न होणं म्हणजे शिलाचरण होणं शक्य नाही. आधी जाग आली पाहिजे, आधी जाग आली पाहिजे. ही जाग महत्वाची आहे, भान महत्वाचं आहे, ही जागृती महत्वाची आहे. हा जागृतीचा अग्नी आधी प्रज्वलित झाला पाहिजे. जागृतीचा अग्नी प्रज्वलित ठेवा.
तर बाबासाहेबांचं आणि बुद्धांची शिकवण ही सोबत घेऊनच चालावं लागेल आणि आपल्याला चालावं लागेल. म्हणून बाबासाहेब आपण बुद्ध बाबासाहेब आपण कुठेही घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या. एका बाजूला बुद्ध, एका बाजूला बाबासाहेब, बेसला आपण. हा त्रिकोण साधूनच आपल्याला अ, प्राप्त परिस्थिती. हे हे का करावं लागतं? काही लोक म्हणू शकतात आपल्याला का तुम्ही संकुचित बनत चाललेला आहात. तर याला संकुचितपणा नाही म्हणता येणार. याला परिस्थितीचं भान म्हणता येतं. बुद्धांना बुद्ध हे जागतिक आहेत. बुद्ध हा सगळ्याच माणसांच्या त्रिकोणाचा एक त्रिकोणाची एक बाजू जगातल्या कोणत्या माणसाची असू शकते. परंतु बेस जो आहे ना, म्हणजे आपण, म्हणजे व्यक्ती, माणूस आणि समाज, हा बेस जो आहे ना, हा व्यक्तिगतच आहे. बुद्ध सगळ्यांचे असू शकतात, म्हणजे जागृती सगळ्यांची असू शकते. बुद्धांना जग मानू शकतं. ते अटळपण आहे. बुद्धांना मानल्याशिवाय आणि त्याहीपेक्षा जाणल्याशिवाय जगाला पर्यायच नाही. अटळ आहे ते. प्रश्न सोडवायचेत ना, जीवनाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि जगाचे. जगामध्ये चांगल्या गोष्टीचं शासन पाहिजे ना, तर बुद्धाशिवाय पर्यायच नाही. नाहीतर कोणाचे अजागृत माणसाचं, अजागृत नेत्याचं, अजागृत पक्षाचं, अजागृत सत्तेचं जर शासन जगावर असेल किंवा देशावर असेल किंवा समाजावर असेल किंवा स्वतःवर असेल, तर तिथं कधीच प्रश्न संपणार नाही. कधीच चांगलं शासन येणार नाही. तिथं प्रश्नच राहणार. तिथे युद्धच राहणार. तिथं बॉम्ब फेकत राहणार. लोक शब्दांचे बाण फेकतील. लोक प्रत्यक्ष बॉम्ब फेकतील. लोक इलेक्ट्रॉनिक बॉम्ब फेकतील. काय म्हणतात आता, अणुबॉम्ब फेकतील किंवा इलेक्ट्रॉनिक बॉम्ब. आता तर इतकं बेमालूमपणे हे बॉम्ब फेक होते. हे सगळं भान नसलेल्या जगाचं ते लक्षण आहे. कारण माणूस अजून माणूस बनला नाही. माणूस हा पूर्ण माणूस बनला नाही. पूर्ण माणूस तोच बनेल जो भानावर येईल. तर बुद्धांचं, आणि जेव्हा हे होईल तेव्हा ते बुद्ध शासन सगळ्या जगावर असेल. परंतु तोपर्यंत, आणि हे आपोआप होणार नाही. हे सम्यक व्यायामाचं काम आहे. योग्य प्रयत्नांचं काम आहे. जागृत प्रयत्नांचं काम आहे. सती नंतर येणाऱ्या व्यायामाचं काम आहे. अष्टांग मार्गात सती ही व्यायामानंतर येते, परंतु प्रॅक्टिकली सती आधी येते, मग व्यायाम येतो. नाही तर व्यायाम हा सतत चालूच असतो. म्हणजे प्रयत्न जे असतात ते चांगले प्रयत्न असतात आणि वाईट प्रयत्न असतात. परंतु सतीयुक्त व्यायाम, सती जागृत प्रयत्न जे आहेत, हे आधी जागृती कमावल्यावरच येतील. कुशल संपादन केलं, कौशल्य संपादन केलं तरच ते होईल. नाहीतर मग वाईटाचं ते चाललेलंच आहे. का ते तृष्णाचं, एक तर तृष्णेचं साम्राज्य असेल, नाहीतर म्हणजे महाराजच तरी साम्राज्य असेल, नाहीतर बुद्धांचं तरी साम्राज्य असेल. सध्या संमिश्र साम्राज्य आहे.
परंतु माराचा पॉवर जर वाढला तर तो अणुबॉम्बच फेकणार किंवा तो इलेक्ट्रॉनिक बॉम्ब फेकणार किंवा आता काल एक याच्यावर टीव्हीवर मी ती बातमी वाचली, ऐकली. त्याला डर्टी बॉम्ब म्हणतात. ते डर्टी बॉम्ब फेकू शकतात, जे कोणी असतील ते. डर्टी बॉम्ब असा आहे की तो बॉम्ब नाही, परंतु त्याच्यामुळे अं, जी ते बॉम्ब फुटल्यानंतर त्याच्यातून जी काही धूळ, डर्ट, डर्टी बॉम्ब त्याला म्हणतात, डर्ट. तर त्याच्यातून जी धूळ बाहेर पडेल, धूर बाहेर पडेल, कण बाहेर पडतील, तर ते कण विषारी किरण बाहेर टाकतील. ती धूळ, ते कण विषारी किरण बाहेर टाकतील आणि त्या किरणानं संहार होईल, नाश होईल. आजूबाजूची परिस्थिती सगळी ती विनाशकारक होईल. जसं कोरोनाचं पण झालं. आता कोरोनाचं काय कारण आहे ते, तो विषाणू होता वगैरे, आता तो एक अं, वेगळा मुद्दा आहे. पण आता हे डर्टी बॉम्ब हा जो प्रकार आहे, काय असेल ते असेल, पण तो फेकला तर ते म्हणतात की शत्रूचा जो प्रांत आहे तो सगळा विषारी किरणांनी ग्रासला जाईल, व्यापला जाईल आणि मग ते सगळं, तिथलं वातावरण, तिथली जमीन, तिथले लोक, हे सगळंच विषारी होऊन जाईल. माणूस नसलेल्या माणसाची बुद्धी, बुद्धिमत्ता. म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, बुद्धिमत्ता म्हणजे पात्रता नाही. बुद्धिमत्ता हे फक्त साधन आहे, काही कृती करण्याचं ते साधन आहे. बुद्धिमत्ता म्हणजे आपली लायकी किंवा पात्रता नाही. आणि बुद्धी हे फार मोठं सामर्थ्याचं ठिकाण आहे, परंतु खरं सामर्थ्य चित्तामध्ये आहे. कारण बुद्धीला गती देणार, चांगली वाईट गती देणार चित्त आहे. कोण डर्टी बॉम्ब फेकील? ज्याच्यामध्ये तीव्र द्वेष असेल तो, ज्याच्यामध्ये तीव्र विनाशाची भावना असेल तो, किंवा डर्टी बॉम्ब म्हणा तर काही म्हणा, ज्याच्यामध्ये विध्वंस करायचे आपल्याला. कारण आपल्याला आपलं शासन पाहिजे, आपलं आधिपत्य पाहिजे, आपल्या हातात सगळं पाहिजे, आपण सुरक्षित पाहिजे, म्हणून इतरांना असुरक्षित करा. आपल्याला जगायचे तर दुसऱ्याला मारा. हे जे शासन आहे, हे जे साम्राज्य आहे, माणसाला न शोभणार, तर हे तोपर्यंत चालूच राहणार आहे जोपर्यंत बुद्ध शासन येत नाही. म्हणजे जागृत माणसांचं शासन येत नाही, कारण हे करणारी माणसंच आहेत. हे काय दुसरे प्राणी करत नाहीत. दुसऱ्या प्राण्यांचं त्यांचं आपलं खाणं पिणं, अं, संभोग करणं, निर्मिती करणं आणि कुठेतरी गुहेत किंवा झाडाखाली किंवा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी राहणं, घ घरट्यात राहणं, हे त्या प्राण्यांचे आहे. पण त्यांच्यामध्ये तो अं, हे जे वाईट कर्म करण्याची त्यांच्यामध्ये जी काही एक निसर्गाने, हे सगळं निसर्गातच काम आहे. हे निसर्गाने त्यांना जे प्राणी अवस्थेत ते आलेत निसर्गामुळे, नैसर्गिक प्रक्रियेमुळे, आणि त्यांना ते भान नाही. तर त्यांच्याकडून वाईट होणं ही तेवढी वाईट गोष्ट नाही जेवढी माणसाकडून, जेव्हा ही गोष्ट, अशी वाईट गोष्ट जी प्राणी करतात, तीच माणसं जर करत असतील तर माणूस अजून पूर्ण माणूस नाही, कारण त्याला अजून पूर्ण माणूस म्हणून स्वतःचं भान नाही. त्या समाजाला, त्या गटाला, कुणी असो,
त्या पक्षांना किंवा त्या देशांना. कारण हे सगळे व्यक्ती आहेत, माणसं आहेत. तर ते अजून अजून माणसात यायचे. तर तोपर्यंत ते माराचं साम्राज्य आहे, माराचं शासन आहे. आणि ती चित्तावस्था आहे. आणि ज्याला त्याला समजून घेऊन त्या चित्ताच्या, जे माराच्या अधीन आहे, त्याचं पर्योदपन होणं आवश्यक आहे. शुद्ध चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धी होण्याचं काम चित्तानुसती करते. हे चित्तानुसती, सती म्हणजे त्या चित्ताचं, ते चित्त हे जागृतीच्या प्रकाशात आहे. जे चित्त जागृतीच्या प्रकाशात आहे ते वाईट काम करू शकत नाही, त्याच्यात वाईट भावना निर्माण होतच नाही, होऊ शकत नाही. कारण त्याचं कारणच ते अजागृत आहे. अविद्या पच्चया संखारा. अविद्येतून संस्कार जे निर्माण होतात, चित्त संस्कार म्हणजे चित्त, संस्कारित चित्त. तर जिथं अविद्या असते तिथं ते वाईटच घडणार. जिथं विद्या आहे, समज आहे, जागृती आहे, सती आहे, तिथं संस्कार काम करू शकत नाही आणि काही करायला नाही लावणार. तर तिथं चित्तशुद्धी जर झाली तर ते संस्कार शुद्धी आहे. सगळे संस्कार कामाचे नसतात. जिथं संस्कार शुद्धी म्हणजे चित्तशुद्धी जिथं होते ते संस्कार कामाचे असतात. आणि ते काम जागृतीनं होतं, म्हणजेच बुद्धांमुळे होतं. म्हणून बुद्ध शासन हे गरजेचं आहे. हे स्वतःवर, याची सुरुवात स्वतःपासून आहे. बुद्ध शासन कोण आणील? तर जागृत लोक आणणार. जागृत लोक म्हणजे कोण? तर प्रत्येक व्यक्ती. प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं चित्त, म्हणजे स्वचित्त, आपलं चित्त, सचित्त, सचित्त पर्योदपण. हे जिथं होतं तिथंच ते कौशल्य संपादन करता येतं. त्याच्यातूनच सत्कर्म होऊ शकतं आणि मग पापाचं अकर्णन होतं. आपापच ते एक, काय म्हणतात, प्रकाश असलं, प्रकाश दाखवला की अंधारावर बोलण्याची गरजच नाही. हा, प्रकाश प्रकाश पडला की अंधार संपेल, काही गरज नाही. समजणाऱ्याला समजतं. पापकर्म हे निसर्गाने दिलेलं आहे. कारण लोभ द्वेष हे जन्माबरोबरच आलेले आहेत. तृष्णेमुळे लोभ द्वेष म्हणजे ते चित्त हे जन्माबरोबरच आलेलं आहे, त्याचीच वाढ होते आणि त्याच्यातूनच ते कर्म घडतात. ते लहान मुलातही असतात आणि म्हाताऱ्यातही असतात आणि तरुणातही असतात आणि सगळ्यांमध्ये असतात. प्राण्यांमध्ये पण असतात, माणसांमध्ये पण असतात. परंतु माणसाला परत निसर्गानं असती, नैसर्गिकच जणू काही एक असा गुणधर्म आलेला आहे उत्क्रांतीमध्ये, की माणूस त्या सगळ्यातला बदलू शकतो. सगळं रूपांतर, धर्मांतर होऊ शकतं. ते प्रयत्नपूर्वक होणारं काम आहे. आणि हे काम करायला आधी स्वतःला तयार केलं पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे. आणि त्याच्या प्रचारातून हे काम मग जगभर होईल. आधी आपल्यामध्ये होईल. आपला मुद्दा मगाशी तो एक मागे पडला. हे संकुचित अर्थानं त्रिकोण नाही. हे काम ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मर्यादेतच करावं लागणार. म्हणून आपण जो त्रिकोण म्हणतो तो प्रत्येकाचा त्रिकोण वेगळा असू शकतो.
पण आपला जो त्रिकोण आहे हा मला वाटतं अशा प्रकारचा आहे. आता आपला म्हणजे आपण राष्ट्रीय भावनेतून पण बोलू शकतो आणि जातीच्या भावनेतून पण बोलू शकतो. परंतु राष्ट्रीय भावनेतून विचार करणारा जो करील तेव्हा करील, परंतु सोपी आणि सुटसुटीत आणि व्यावहारिक बाजू ही आहे. व्यावहारिक मुद्दा हा आहे का मी कुठं आहे, माझे संस्कार काय आहेत, मी कोणत्या परिस्थितीत जन्म घेतला, माझे आईवडील कोण, इथली परिस्थिती पाहिली, इथली जात कोणती, इथला वर्ग कोणता, इथला गट कोणता, आणि असं विस्तारित होत होत आपण देशापर्यंत जाऊ शकतो. परंतु व्यावहारिक बाजू ही आहे की सगळ्यात आधी मला स्वचित्त परियोदपन झालं पाहिजे. आणि जेव्हा मी माझा विचार करतो तेव्हा मला माझ्याशी डायरेक्टली कनेक्टेड जे आहेत, थेट आपला संपर्क संबंध जो आहे तो बाबासाहेबांशी आहे. कारण त्यांनी मला माझ्या जीवनाचा आरसा दाखवलेला आहे. माझा मला शोधणं भागच आहे, परंतु त्यांनी ती गोष्ट लक्षात आणून दिली. बुद्धांनी मुक्ती लक्षात आणून दिली, चित्त विमुक्ती लक्षात आणून दिली. बुद्धांनी बुद्ध शासन लक्षात आणून दिलं. अं, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ती गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली, त्यांनी ती आपल्याला सांगितली. आपल्यासाठी व्यावहारिक त्रिकोण जो आहे तो हाच आहे. आपण बुद्ध बाबासाहेब, आपण बाबासाहेब बुद्ध. आणि हे व्यावहारिक काम आहे, इथं काही संकुचितपणा नाही. जसं आपण आपल्या घरात राहतो, मग आपण संकुचित अर्थानं थोडंच घरात राहतो. आपण शेजारच्यांचा विचार करतो, आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचा विचार करतो, आपल्या काय म्हणतो आपण शहराचा विचार करतो, राज्याचा विचार करतो, देशाचा विचार करतो. म्हणजे केला पाहिजे. करतोच असं नाही, सगळेच करतात असं नाही, पण केला पाहिजे व्यापक अर्थानं. जसं मतदान. मतदान म्हणजे काय, मत देणं म्हणजे काय, तर तो शहराचा विचार आहे, कॉर्पोरेशनची, म्युन्सिपाल्टीची किंवा ग्रामपंचायतीची जर निवडणूक असेल तर तो गावाचा विचार आहे आणि गावासाठी ते मतदान आहे. शहरासाठी मतदान आहे. पुढे विधानसभेत असेल तर राज्यासाठी मतदान आहे. लोकसभेत असेल तर देशासाठी मतदान आहे. म्हणजे आपण व्यक्ती आणि समाज ह्या दोन वेगळ्या बाबी नाहीत. परंतु ही जी व्यक्तिगत जबाबदारी जी आहे, स्वतःला माणूस म्हणून घडवणं, ते सचित्त परियोदपनामध्ये येतं. कारण माझं चित्त जर प्रदूषित असेल, शुद्ध नसेल, तर पहिला घात तर माझाच आहे. आणि मी समाजात वावरतो म्हणजे समाजाचा आहे, म्हणजे कुटुंबाचा पण आहे आणि समाजाचा पण आहे आणि देशाचा पण आहे. आणि ज्या युद्धाची मगाशी आपण चर्चा केली ती जगाचा पण आहे. म्हणजे माणसांचं सचित्त परियोदपन होणं, चित्तशुद्धी होणं, याच्यासाठी बुद्ध शासन आवश्यक आहे. एतं बुद्धानं शासनं. तरच हे कौशल्य संपादन होऊ शकतं, कुशलस्य उपसंपदा होऊ शकतं. मगच जगातलं वाईट जे आहे ते संपू शकतं. सब्ब पापस्य अकरणं. तर अशा प्रकारे ही गाथेने आपल्याला सगळ्या जगाशी चिंतन करता करता जोडलेलं आहे. परंतु प्रॅक्टिकल काम जे आहे ते किती कठीण आहे हे जाणकार माणसाच्या
लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. बुद्धिमत्ता. हा, काय म्हटले? बुद्धिमत्ता म्हणजे पात्रता नाही, ते कृतीचं साधन आहे. हा, हे हे जर बाबासाहेबांचं हे आहे तो, एका भाषणामध्ये आलेला मुद्दा आहे. बुद्धिमत्ता म्हणजे लायकी, पात्रता नाही. आपण बुद्धिमान माणसाला मोठा समजतो. मोठा असेल बुद्धीने, तो हुशार असेल, परंतु जगण्याची पात्रता जी आहे, चांगलं जगण्याची पात्रता बुद्धिमत्ता नाही देत. ते जागृत. ते चित्त म्हणजे शुद्ध चित्त देतं, मन, शुद्ध मन. बुद्धिमत्ता हे एक मेंदूचं ते एक काय म्हणतात ते, सरावानं किंवा प्रॅक्टिसनं, अभ्यासानं मिळालेली ती एक अवस्था होती. आणि ती ती पण वाढत वाढत जाते. जेवढं आणि ते इंद्रिय देतात. पहिली गोष्ट, इंद्रियांमुळे मिळणारं जे ज्ञान आहे, म्हणजे वाचनामुळं, ऐकण्यामुळं, किंवा बाकीचे जे, म्हणजे काहींना गंध ज्ञान, हे ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय ज्ञान देतात, आणि ज्ञानेंद्रिय ज्ञान देतात म्हणून ज्ञान वाढतं. आणि त्या ज्ञानावर मेंदू जितका विचार करतो तितकी बुद्धिमत्ता वाढते. विचार प्रक्रिया जितकी जास्त चालते तितकी ती शार्प होते, आणि मग तो माणूस हुशार होतो. आणि तो विशिष्ट विषयाला धरून जेवढा जास्त अभ्यास करतो, तेवढा त्या विषयात तो पारंगत होतो. आणि असं जो जास्त आणखीन पारंगत होतो, त्याच्यामध्ये तो डॉक्टरेट पण होऊ शकतो, आणि पंडित होऊ शकतो, विद्वान होऊ शकतो. परंतु त्याच्या विद्वत्तेचं, त्याच्या बुद्धिमत्तेचं, विचार प्रक्रियेचं त्याला जर भान नसेल, तर बाबासाहेबांनी दुसरं एक विधान केलेलं आहे. शिलाशिवाय जर शिक्षण असेल म्हणजेच बुद्धिमत्ता, नीतिमत्तेशिवाय जर बुद्धिमत्ता असेल, तर त्याच्यातूनच त्या व्यक्तीचाही घात आहे, आणि देशाचाही, सगळ्यांचा घात आहे. कारण बुद्धिमान माणूस जास्त प्लॅनिंग करू शकतो. आता जे युद्धाची शक्यता, आता काय परिस्थिती आहे माहिती नाही, मी काल रात्री बातम्या ऐकल्या, पण ते अजून वाढत चाललंय म्हणे. तिसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे एक प्रकारे. काय असेल ते, म्हणजे आता त्याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही, पण याच्यात बुद्धिमत्तेचं काम फार मोठं आहे ना. बाबासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे. शिलाशिवाय जर हुशार लोक जन्मले, तयार झाले, तर मग त्याच्यातच घात आहे. ते चांगलं काम करतील असं नाही, वाईट सुद्धा करू शकतात. हो, मग चांगल्या कामालाही बुद्धिमत्ता पाहिजे, वाईट कामालाही बुद्धिमत्ता पाहिजे. पण बुद्धिमत्ता ही म्हणजे ती पात्रता नाही. त्याच्या पात्रता म्हणजे चांगलं करण्याची पात्रता बुद्धिमत्तेत असतं असं नाही, असते असं नाही. बुद्धिमत्ता वाईटात वाईट पण करू शकते, म्हणजे नाश पण करू शकते. याचं की मी उदाहरण देतो. हम्म. जय भीम. जय भीम, बोला. सायनाइड नावाचा एक केमिकल आहे. ज्या शास्त्रज्ञानं ते तयार केलं, त्याला त्या सायनाइडची चव सांगता येईल नाही. मग ह्या पण दुष्परिणाम आहे ना त्याचा, हो, बुद्धिमत्तेचा. हो. त्याचा आता काय सदुपयोग काय होतो माहिती नाही सायनाइडचा. सायनाइडचा माझा अभ्यास नाही, परंतु त्याचा सदुपयोग काय होतो मला माहित नाही. पण ते एक केमिकल आहे, आणि केमिकल हे नैसर्गिकच आहे. रसायन हे काय कोणी निर्माण करत नाही. रासायनिक घटक हे नैसर्गिक आहेत, परंतु बुद्धी चालून, प्रयोग
करत 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 कशात काय टाकल्यानं काय तयार होतं हे जे किंवा कशात काय कुठं जोडल्यानं काय तयार होतं हे माणसाच्या बुद्धिमत्तेची कमाल आहे. शास्त्रज्ञाची म्हणजे बुद्धिमत्तेची कमाल आहे. आणि तो तेच 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 करत 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 त्याच्यात तो विद्वान होतो, पारंगत होतो. पण त्याला जर चांगल्या वाईटाचं भान नसेल, तो जर पूर्ण माणूस झाला नाही, बुद्धिमान झाला म्हणजे माणूस झाला असं नाही, तो जर पूर्ण माणूस नसेल आणि माणुसकीचा नसेल, माणूस दिसतोय पण माणुसकीचा नसेल, तर तो मोठा घात करू शकतो. आता कायद्याने याच्यावर नियंत्रण ठेवता येतो, परंतु प्रत्येक वेळेला कायदा काम नाही करू शकत. अन्नामध्ये भेसळ होऊ नये म्हणून त्याच्यावर कायद्याचं नियंत्रण ठेवणं म्हणजे शक्य आहे, परंतु प्रत्येक वेळेला शक्य नाही. कारण बेमालूमपणे जी भेसळ केली जाते त्यात सगळीकडे ते फक्त समजदार माणूसच त्याला, जागृत माणूसच ज्याला, जो खराच माणूस आहे, माणूस त्याच्यात खरा माणूस, ज्याच्यात खरं माणूस पण आहे, ज्याला माणुसकी म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, तो त्याच्या बुद्धिमत्तेचा वाईट वापर होऊ देणार नाही. कारण तो जागा आहे, तो जागृत आहे. त्याचं म्हणून आता हे विज्ञान जे प्रगत होत चाललंय, हा जगासाठी म्हणजे धोका पण आहे आणि सोयी पण आहे. आता त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता आपण ऑनलाईन मिटिंग घेतोय, तर ते विज्ञानाचीच कमाल आहे. परंतु ह्याच याच्यातून सायबर गुन्हे पण घडतायत. म्हणजे सायबर गुन्हे म्हणजे हे वाईट मेसेज पाठवणं, वाईट काही चित्रीकरण करणं, मेसेज टाकणं, म्हणजे ते एक प्रदूषण, एक लोकांचं, कारण लोक ते पाहतात, लोक ऐकतात, म्हणजे त्याच्यातून लोकांचं माइंड प्रदूषित पण होऊ शकतं आणि त्याच्यातून वाईट कृती पण घडू शकते. म्हणजे कसं आहे, शेवटी साधनांचा वापर तो वापर करणारा कसा करतो त्याच्या नीतिमत्तेवर ते अवलंबून आहे. म्हणून जागृत लोकांची फार आवश्यकता आहे, शुद्ध शासनाची फार आवश्यकता आहे. प्रज्ञा ही दुधारी तलवार आहे. प्रज्ञा नाही, ज्ञान ही दुधारी तलवार आहे. प्रज्ञेमध्ये समंजसपणाच आहे. प्रज्ञा म्हणजे समजूतदार ज्ञान, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे. ज्ञान ही दुधारी तलवार आहे, प्रज्ञा नाही. प्रज्ञेमध्ये जागृतीच असते. प्रज्ञा ही बुद्धांनाच मिळते, ज्याला समज आहे. बुद्ध म्हणजे पण ज्ञानी नाही. बुद्धांना ज्ञानी म्हटलं जातं नाही. बुद्ध फक्त ज्ञानी नाही, बुद्धांना ज्ञानाचा पण बोध झालेला आहे. हे ज्ञान चांगलं आहे की वाईट आहे, चित्ताचं पण ज्ञान त्यांना होतं, की हे चित्त सगळ्या गोष्टींचं, चांगल्या वाईटाचं उगमस्थान आहे. याचं ज्ञान त्या चित्ताचा बोध झाल्यावर होतो, चित्तानुसतीमुळे होतो. ती प्रज्ञा आहे, ती समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, सम्यक दृष्टी आहे. तर प्रज्ञा आणि ज्ञान वेगळं आहे. आपण आता फार लक्षपूर्वक शब्द वापरले पाहिजेत. कोणती गोष्ट कुठे जोडून आपण ते नाही जमणार. म्हणजे आता झालं, इथून पुढे आपल्याला काही गोष्टी कळत नव्हत्या, त्यामुळे आपण सहज बोलायचो.
बुद्ध शब्द आपण सहज बोलतो. धम्म शब्द सहज बोलतो. प्रज्ञा शब्द सहज बोलतो. सहज बोलतो. आता जर आपल्याला धम्म समजायला लागला असेल, आपण जर भानावर येत असू, तर आपण जे शब्द वापरतो ते फार विचारपूर्वक वापरले पाहिजेत, बोलले पाहिजेत. आणि जर ते आपल्याला लक्षात आले नसतील तर मौन बाळगा. थांबा जरा. थांबा. प्रॅक्टिस करा. समजून घ्या. जागृतीची लेव्हल वाढू द्या. ती प्रज्ञा मिळेल. ती समज येईल. त्याच्या आधीच आपण काही केलं तर मग ते बुद्धीचं काम आहे. हे बुद्धीचं काम नाही फक्त. कारण बुद्धिमत्ता ही पात्रता नाही. आपण मगाशीच पाहिलं. बुद्धी म्हणजे पात्रता नाही. बुद्धी हे साधन आहे. पण ते साधन, ती तलवार, ती बुद्धी, ते ज्ञानाची तलवार, ती बुद्धी जागृत आहे का अजागृत आहे, भानावर आहे की नाही, याच्यावर ती तलवार चालवणं अवलंबून आहे. म्हणून सावध. आणि ती तलवार चालवणाऱ्याला आधी धोका असतो. कारण ती त्याच्या हातात असते. चुकून काही स्वतःलाच वार लागू पण शकतो. लागतोच तो. कारण हा ही मानसिक तलवार आहे. त्याचं प्रदूषण आधी स्वतःमध्येच होतं. डर्टी बॉम्ब. बुद्धी आणि बोध. हा. बुद्धी आणि बोध. बोध झाल्यावर बुद्धत्व येतं. हा. बुद्धी बुद्धी बुद्धीला बोध होतो. बुद्धीमुळं बुद्धीचा बोध होतो. बुद्धीमुळं बोध होत नाही. बुद्धाला बुद्धीचा पण बोध होतो. बुद्धी पण भानावर येते. का बुद्धी हे ब्रेन आहे. पण ब्रेन मध्ये सती नसेल, आपली जागृती तिथपर्यंत नाही, तर ती बुद्धी बेभानपणे काम पण करू शकते. बेभानपणे विचार करू शकते. कारण तिला काय बंधन नाही ना. ती इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. तिला काय इकडचा पॉइंट इकडे जोडला तर इकडचा करंट तिकडे, असं काही म्हणजे जसं हे असतं ना इलेक्ट्रॉनिक, जे आता रेडिओ, टीव्ही किंवा कॉम्प्युटरचं जे सर्किट असतं, सर्किट आतलं, तर ते सर्किट कसं जोडलंय त्याच्यावर ते काम चालतंय. इकडे तुम्ही ऑनलाईन काम करता, इथे तर इकडचं तिकडं जोडलं तर इकडचं कॉपी करता, इकडचं कट करून तिकडे पेस्ट करता, इकडचं तिकडं शेअर करता. हे वाटताना साधं वाटतं, पण तुम्ही काय शेअर करता, काय कशाची कॉपी करून कुठं पेस्ट करता, काय क्रिएट करता, काय निर्माण करता त्याच्यातून. कारण ते सोपं आहे. एका क्लिकवरचं हे आहे. आता आता तर ते बोटावरच आलंय सगळं. आणि एका क्लिकवरचं काम आहे ते. आणि ते क्लिक करताना जर भान नसेल तर त्याच्यातून कशातून काही पण निर्माण होत आहे. म्हणजे बुद्धिमत्ता हे ही ही हे कौशल्य हे म्हणजे आपण फार हुशार आहोत असा त्याचा अर्थ नाही होत. आपण हुशार असू शकतो, पण हुशार मूर्ख पण असू शकतो. बुद्धिमान मूर्ख. पण शहाणपणा, प्रज्ञा ही वेगळी गोष्ट आहे. बुद्धी मूर्ख पण असू शकते, बुद्धी शहाणी पण असू शकते. ती गोष्ट जागृतीवर, भानावर अवलंबून आहे. समजलं पाहिजे आपल्यात काय चाललंय ते. आणि त्यातल्या त्यात चित्त समजलं पाहिजे. कारण ते सगळ्या गोष्टीला गती देतं.